मला स्वतःलाच दाखवायचं किंवा मला स्वतःलाच आणखी एक्सपेरिमेंट करायचं की व्हॉट एल्स कॅन आय डू, हाऊ डिफरंटली आय कॅन रिॲक्ट. खूप लोकांना आर्टिस्ट हा फक्त पडद्यावर दिसतो, त्यांना ते चंदेरी दुनिया दिसते आणि त्यांना असं वाटतं वाव व्हॉट अ लाईफ. पण खूप लोकांना त्याचा आतला माणूसच माहिती नसतो. खूबसूरती ही फक्त बाहेरची नसते, ही आतली पण असते. ती आत असेल तरच ती बाहेर झळकते. सोशल मीडिया आल्यापासून यू स्टार्टेड हायडिंग युअर ट्रू सेल्फ इज व्हॉट आय फील. म्हणजे आपण सगळं बेटर पिक्चरच दाखवतो. आत्ताच्या काळात तुम्ही नाही राहू शकत स्टेबल, आणि देन इफ यू वॉन्ट टू टेक समबडीज हेल्प यू शुड बी टेकिंग इट. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गप्पा कंटिन्यू करतो आहोत तेजस्विनी पंडित बरोबर. मागच्या भागामध्ये तिने आपल्याला सांगितलं होतं की तिचं कुतूहल कसं तिच्यातलं जागृत तिने ठेवलेलं आहे आणि म्हणून ती वेगवेगळे व्यवसाय करायला सुद्धा शी इज ओपन. आणि ॲक्ट्रेस होता होता ती आता प्रोड्युसर झालेली आहे. सो या भागामध्ये आपण तेजस्विनीशी पुढच्या गप्पा सुरू ठेवणार आहोत अबाउट हर जर्नी ॲज अ प्रोड्युसर. सो मला आता अथांग या तुझ्या प्रोजेक्ट बद्दल सांग ना. सो अथांग ही बेसिकली 20 वर्षापूर्वी लिहिलेलं एक नाटक होतं. मनोज कोल्हटकर जे ऍक्टर आहेत ते स्वतः रायटर पण आहेत. त्यांनी हे नाटक लिहिलं होतं. तेव्हा शरद पोंक्षे आणि श्रुजा प्रभुदेसाई हे दोघं त्याच्यात काम करायचे आणि नाटकामध्ये 4च कॅरेक्टर्स होते. ओके. त्याची जयंत पवार आणि मनोज कोल्हटकरांनी फिल्म लिहिली. म्हणजे जयंत पवारांनी त्याच्यावरती फिल्म लिहिली. त्यांना फिल्म करायची होती आणि आय गेस सुबोध भावेला घेऊन त्यांना फिल्म करायची होती. ओके. पण आय थिंक ते कधीच झालं नाही आणि लॉकडाऊन झाला. लॉकडाऊनमध्ये माझी कंपनी मी फॉर्म केली होती, क्रिएटिव्ह वाईब, आणि त्याच्या अंडर आम्ही प्रोजेक्ट करायचा होता काहीतरी. पहिली निर्मिती काय करायची असं आमचं चाललं होतं. आणि ऑब्व्हियसली लॉकडाऊनमध्ये सगळे घरी होते. सगळे OTT प्लॅटफॉर्म्स भरपूर एक्सप्लोअर करत होते. घरी बसूनच सगळं चाललं होतं, घरातच होतं सगळं. आणि मी त्याची स्टोरी ऐकली होती अथांगची. मला ती इतकी इंटरेस्टिंग वाटली होती. सो माझ्या डोक्यात असं पॉपअप झालं की वाय नॉट कन्वर्ट दिस फिल्म इनटू अ वेब सिरीज. वाव. ओके. आणि मग मी जयंत पवारांना आणि जो त्याच्यामध्ये लीड आहे धैर्य, तर त्याला मी म्हटलं की आपण ह्याची फिल्मची वेब सिरीज करू शकतो का. तर ते म्हणाले की धैर्य म्हणाला की मी जयंत सरांना विचारतो आणि पॉसिबल असेल तर आपण हे करूयात. आणि मग जयंत सर म्हणाले ऑफकोर्स करू शकतो, का नाही करू शकत. मग कुठेहून कसं काय. तर माझा एक मित्र आहे सिद्धार्थ साळवी, जो लेखक आहे. थिएटर भरपूर केलंय त्यांनी, भरपूर सवाई जिंकलंय आणि अवॉर्ड्स भरपूर घेतलेले. तर मी म्हटलं की मला सिद्धार्थ साळवीनी ही स्टोरी लिहायला पाहिजे, कारण त्याच्या आधी आम्ही एका पिरियड लव्ह स्टोरीवरती काम करत होतो. ओके. ज्याच्यामध्ये मी काम करणार होते. अच्छा. सो मला माहिती होतं की तो पिरियड म्हटल्यानंतर तो ते खूप छान लिहील. आणि मग मी त्याला सांगितलं की तू अथांग नावाची अशी कन्सेप्ट आहे, तू ती बघ, ऐक जयंत पवारांकडनं आणि त्याची वेब सिरीज कन्वर्ट करायची. आता नाटकामध्ये कसं 4च कॅरेक्टर्स होते, तर फिल्म फक्त बेसिक लिहून झाली होती. त्याच्यामध्ये कॅरेक्टरायझेशन आणि हे ते काहीच नाही, स्टोरी फक्त लिहून झाली होती. आता जेव्हा वेब करायचं तेव्हा तुम्हाला अनेक कॅरेक्टर्स म्हणजे येतात त्याच्यामध्ये, त्यांच्या बॅक स्टोरीज येतात, त्यांचं एकमेकांबरोबर धागे जुळवावे लागतात. सो इट इज अ प्रोसेस. आणि या सर्व प्रोसेसमध्ये मी, जयंत पवार, सिद्धार्थ साळवी आणि धैर्य, वी ऑल केम टुगेदर. आणि आम्ही ते लेखनापासून सगळ्यावरती आम्हाला काय वाटतंय, कसं असलं पाहिजे, काय जॉनर असला पाहिजे, ते सगळं. आणि आय गॉट द टीम टुगेदर. माझा पार्टनर आहे संतोष खेर, तो दुबईला असतो. तर तोही फ्ल्यू डाऊन. आणि मग आमचं असं ठरलं की लेट्स डू अ वेब शो. आणि जगातला सर्वात पहिला मराठी OTT जो आहे, आणि आम्हाला मातृभाषेतच करायची होती. फर्स्ट निर्मिती ही आम्हाला मराठीत करायची होती. हे खूप पर्टिक्युलर आम्ही ठरवलं होतं. वंडरफुल. आणि मग मराठी करायचं, तर मराठी OTT कुठला. तर मग प्लॅनेट मराठी हा एकमेव OTT तेव्हा होता, जे खूप ऍक्टिव्हली मराठी लोकांना आणि मराठी कॉन्टेंटला पुश करत होते. बरोबर. मग त्यांच्याबरोबर आम्ही ते करायचं ठरवलं. आणि अथांग वॉज नॉट इझी. मी म्हटलं पिरियड ड्रामा. सो रिक्रिएटिंग वॉज नॉट इझी जॉब. म्हणजे प्रोडक्शन वाईज ऑल्सो ते खूप हाय व्हॅल्यू, बिग व्हॅल्यूचं जातं. आणि ऑल्सो मेहनत पण त्याच्यामध्ये खूप घ्यायला लागते. राईट. पण आय थिंक द पीपल वी गॉट ऑन बोर्ड
जे HODs होते सगळे, ते इतके पर्टिक्युलर आणि स्मार्ट होते त्यांच्या कामामध्ये. आणि आमचं खूप म्हणजे आता जेव्हा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला, तो इतका दणक्यात झाला आणि इतकं लोकांना नॉस्टॅल्जिक फिलिंग देणारा झाला. तर त्यामुळे आय थिंक एव्हरीथिंग इज फॉलिंग इन प्लेस. म्हणजे दो इट वॉज नॉट अ केक वॉक, इट वॉज नॉट स्मूथ ॲट ऑल. वी हॅड आवर शेअर ऑफ स्ट्रगल्स. म्हणजे आम्ही सिंक साऊंड करणार होतो आधी, पण ॲम्बियन्स पण पिरियडमध्ये खूप महत्वाचा असतो, पिरियड ड्रामामध्ये. तर तुम्हाला तो परत आम्हाला ती सिरीज रिडब करायला लागली. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मी आय गेट्स टेक्निकली ते लोकांना सांगण्यात काही पॉईंट नाही. आता ते लोकांच्या भेटीस ऑलरेडी आलेलं आहे 25 नोव्हेंबरपासून. इट्स स्ट्रीमिंग. तर तुम्ही त्याचे एपिसोड्स आता प्लॅनेट मराठीवरती बघू शकता. डेफिनेटली बघतील लोक. आता आपण बोलूयात रान बाजारबद्दल. आणि मोर इम्पॉर्टंटली त्याच्यामध्ये एक सीन आहे, ओके, ज्याच्यामध्ये त्या अक्काला कळतं की त्या मुलीला ठेवलेलं आहे तिथे. आणि ती जे दाण मारते सुरेखानी, जे काही काम केलंय ते. टेल अस अबाउट दॅट सीन यार, कसं केलं ते. आणि ते थाड मारलेत. म्हणजे मी अशी हे झाले होते, मी हेडफोन्स घालून आधी तर बघत होते, त्याच्यामुळे ते असे मलाच थाड पडतायत असं मला वाटत होतं. कसं म्हणजे हाऊ वॉज रान बाजारची पूर्ण जर्नी कशी होती? मी तुला म्हणलं ना की ऍक्टर म्हणून मला ग्रो व्हावंसं वाटतं, आणखी शिकावंसं वाटतं. तर आय थिंक त्याची सुरुवात रानबाजारपासून झाली असं मी म्हणू शकते आता. ओके. बिकॉज अभिजित पानसे हा असा दिग्दर्शक आहे ज्याला अभिनय केलेलाच आवडत नाही. नाहीच, अभिनय करायचाच नाही, हे नाही करायचं, हे केलंयस ना तू, हे कम विथ अ क्लीन स्लेट. ह्याच्या आधी हे करून झालंय, रिॲक्ट डिफरंटली. म्हणजे रिहर्सलमध्ये आपण करून दाखवतो आणि मग हिल से ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतेस. मग आपण त्यांना जे अनएक्सपेक्टेड आहे ना ते त्यांना आवडतं. सो ही हॅज अ व्हेरी डिफरंट स्टाईल ऑफ डिरेक्शन. डिरेक्ट करायची खूप पद्धत वेगळी आहे आणि निराळी आहे, अत्यंत निराळी. आणि अ व्हेरी 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 सेन्सिबल डिरेक्टर. म्हणजे आय थिंक वी नीड मोर ऑफ हिम. वी नीड मोर ऑफ हिम इन द इंडस्ट्री. देर आर सो मेनी सिम्बॉलिक शॉट्स, देर आर किती मेटाफॉर आहेत त्यांनी वापरलेले. तर ती स्टाईल मला त्यांची खूप आवडते, जी रान बाजारमध्ये पण त्यांनी खूप वेळेला केली आहे. डेफिनेटली. स्पेशली तो एक सीन आहे जिथे तू खिडकी उघडतेस आणि खाली ती मुलं खेळत असतात. म्हणजे असं झालं की अरे जाता जाता अशी आपल्या समाजाला एक चपराक मारून तो दिग्दर्शक पुढे गेला. ऍब्सोल्युटली. आणि मग त्यांना मेकअपही आवडत नाही. सो मी अख्ख्या रानबाजारमध्ये त्या बॉयकटमध्ये सोडलं तर आय एम विथ नो मेकअप इन द होल सिरीज. राईट. म्हणजे खूप लोकांना इनिबिशन्स असतात, पण मला काहीच इनिबिशन्स नाही आहेत. आय एम ऑलवेज वेलकम टू कम विदाउट मेकअप. आय थिंक दॅट वर्क ऑल्सो. माझा रानबाजारमध्ये एक सीन आहे जेव्हा एक ऍक्ट्रेस होऊ पाहणारी स्वतःला नंतर आरशात बघते की तिची काय अवस्था झाली आहे, बरोबर, इकडे येऊन. म्हणजे काय तिने स्वप्न बघितली होती आणि व्हॉट शी हॅज टर्न्ड इनटू. करेक्ट. तर तो जो सिक्वेन्स आहे त्याच्यासाठी माझं विदाउट मेकअप असणं हे इतकं वर्क झालं. सो मगापासून म्हणते असं की अत्यंत समृद्ध करणारा अनुभव आहे हा. पण म्हणजे प्रत्येक फ्रेम त्याची अशी राहते तुमच्या बरोबर आणि इट्स सो रिअल, इट्स व्हेरी रिअल लाईक यू सेड. पण मला सांग, तुझ्या कॅरेक्टरला ना त्यात थ्रू आउट द फिल्म खूप कमी डायलॉग्स आहेत. खूप कमी डायलॉग्स आहेत आणि त्या कॅरेक्टरचा प्रवास खूप मोठा आहे, एवढे कमी डायलॉग्स असूनही. सो ज्या वेळेला आता शूट जेव्हा आपण करतो तेव्हा पहिला सीन पहिला, दुसरा असं तर आपण करत नाही, राईट? मग ज्या वेळेला जो सीन सुरू असतो तिथे ते कॅरेक्टर कोणत्या आर्कवर, कोणत्या पायरीवर आहे हे तू लक्षात ठेवतेस का? कसं, व्हॉट इज दॅट इंटरनलायझेशन प्रोसेस, काय असते तुझी? हो, म्हणजे आय थिंक ऍक्टर म्हणून माझं काम तेच आहे की हा कुठल्या फ्लोमध्ये जाणार आहे, हा कुठला सीन करणार आहे, ह्याच्या आधी काय घडलं आहे, त्याच्यानंतर त्याचा अभ्यास करणं की आत्ता तिची मानसिक स्थिती काय असेल या दरम्यान, ह्याच्यानंतर ते कुठल्या लेवलला जाणार आहे. म्हणजे बिफोर अँड आफ्टर कळलं तर मग मिडमध्ये काम करतायत. बरोबर. सो यू हॅव टू जॉईन द थ्रेड्स. यू हॅव टू जॉईन द डॉट्स. आणि तेच आय गेस ऍक्टरचं काम आहे. म्हणजे हेच जर का बेसिकच आपण नाही केलं तर मग गडबड आहे. फिर ग्राफ ही नाही आ सकता. म्हणजे कॅरेक्टरचा ग्राफच डेव्हलप नाही होणार. पण मग ते करण्यासाठी असं आहे का की तू एका वेळेला एकच प्रोजेक्टवर फोकस करतेस? मॅक्सिमम टाइम्स असंच होतं, कारण मी खूप काम करतच नाही मुळात. म्हणजे मी खूप सिलेक्टिव्ह कामं करते आणि मी सिलेक्टिव्ह कामांमध्ये पण शक्यतो 2 प्रोजेक्ट्स एकत्र नाही करत. म्हणजे ऑल्सो बिकॉज एकातनं दुसऱ्यामध्ये घुसणं
हे सुरुवातीला जेव्हा तुमच्यामध्ये खूप प्रूव्ह करण्याची काय म्हणूयात आपण इच्छा असते ना, तेव्हा तुम्ही ते कदाचित करू पण शकता. पण आता इट इज नॉट अबाउट प्रूव्हिंग. आता मला कोणाला प्रूव्ह नाही करायचं की मी ऍक्ट्रेस किंवा माझं कॅलिबर किंवा मी काय करू शकते. आता इट इज गोईंग वन स्टेप मोर अँड प्रूव्हिंग युअर सेल्फ व्हॉट ऑल यू कॅन डू. की आता तू काय काय करू शकतेस. आता लोकांना दाखवण्यापेक्षा मला स्वतःलाच दाखवायचंय किंवा मला स्वतःलाच आणखी एक्सपेरिमेंट करायचंय की व्हॉट एल्स कॅन आय डू, हाऊ डिफरंटली आय कॅन रिॲक्ट. सो त्याच्यात मग मला आता मिक्सचर आवडत नाही. त्याच्यात मग आय हॅव टू लाईक हॅव ॲटलिस्ट 2-3 डेजचा गॅप इन बिटवीन की राईट टू गो इन टू अ डिफरंट स्केलेटन. बरं ऐक, तू इथे येणार आहेस, आमच्याशी गप्पा मारणार आहेस, हे ज्या वेळेला आपलं ठरलं त्यावेळेला आम्ही सोशल मीडियावर तुझ्या फॅन्सला स्पेशली सांगितलेलं होतं की तेजस्विनी येणार आहे गप्पा मारायला. तर तुम्हाला काही प्रश्न आहे का, तर हे पब्लिक विचारतंय असं आपला एक सेगमेंट आहे. सो चिन्मय आहे, तो विचारतोय आपकी सुंदरता का राज क्या है. जीन्स, नॉट द वन्स दॅट यू वेअर. माझे आई वडील ऍक्च्युली खूप व्हेरी हँडसम कपल आणि कदाचित तेच माझ्यात उतरलंय आणि आय एम व्हॉट आय एम बिकॉज ऑफ देम. तर त्यामुळे मी बहुतेक म्हणजे खूपसुरतीचा राज कदाचित हाच आहे. आणि ऑल्सो त्याच्या पलीकडे मला असं वाटतं की माझा आउटलुक टुवर्ड्स लाईफ जो म्हणजे खूपसुरती ही फक्त बाहेरची नसते, राईट, ही आतली पण असते. ती आत असेल तरच ती बाहेर झळकते. अगदी. सो आय थिंक माझा आउटलुक टुवर्ड्स लाईफ हॅज बीन व्हेरी काइंड. तर तेच बहुतेक झळकतं. आय होप चिन्मय यू गॉट युअर आन्सर. दुसरा प्रश्न आहे, अक्षताने विचारलाय, तुम्ही टॅटू का करता. मला खूप आवडतात टॅटूज. आय थिंक टॅटू इज द ओनली थिंग जे तुमच्याबरोबर तुमच्या ग्रेव्हमध्ये जाणार आहे. इट विल बी द लास्ट थिंग दॅट गोज विथ यू. राईट. सो ते करताना पण तितक्या सेन्सिबलीच करावेत. म्हणजे उगाच मला आवडतंय किंवा फॅशन आहे म्हणून टॅटू करू नये. आय थिंक एव्हरीथिंग दॅट इज ऑन युअर बॉडी हॅज टू बी विच हॅज एक्स्ट्रीम मिनिंग इन युअर लाईफ किंवा विच मीन्स अ लॉट टू यू. राईट. सो माझ्या अंगावरचा प्रत्येक टॅटू हा माझ्याशी निगडीत आणि माझा अत्यंत अविभाज्य घटक असलेली गोष्टी आहेत. So I would want to make more. Like I really. So I was going to ask you की आत्ता किती आहेत आणि किती. आत्ता I think 5 आहेत आणि I would want to go more. I'm sure. मला आता एक खूप सेन्सिटिव्ह प्रश्न तुला विचारायचा आहे. मला सांग 2007 ते 2022 राईट, इज दॅट युअर करिअर स्पॅन. 2004 ते 2022, दॅट्स 18 years. यू आर एन अडल्ट इन द इंडस्ट्री. ओके. तुला काय वाटतं की 2004 पासून आतापर्यंत स्त्रीकडे बघायचा दृष्टिकोन आपल्या इंडस्ट्रीतला बदललाय का. आय थिंक येस, वेलकम चेंज आहे, नाही असं नाही. म्हणजे मी ऍक्टर म्हणून म्हणतेस तू का ह्युमन ॲज अ ह्युमन बिईंग. हा, ऍक्टर म्हणून थोड्याफार प्रमाणावरती बदललेला आहे. म्हणजे स्त्री म्हणून बघण्याचा खूप बदललाय आणि वेलकम चेंज आहे. ऍक्टर म्हणून आय स्टील फील की अजूनही मेल ऍक्टर्स फिमेल ओरिएंटेड फिल्म्समध्ये काम करायला तयार होत नाहीत. ते तयार होत नाहीत बिकॉज ते म्हणतात की इन अँड ॲज ती आहे तर मग मी का करू. काढून बघूयात ना आपण आजही जे लीड रोल्स आहेत किंवा इन अँड ॲज ज्या आहेत मूवीज त्याच्यामध्ये तुला सुपरस्टार्स नाही दिसणार. करेक्ट. तर अगेन्स्ट द गर्ल किंवा अगेन्स्ट द फिमेल ओरिएंटेड कॅरेक्टर. ऑल्सो द पे इज नॉट येट ॲज कम्पेअर्ड. म्हणजे जरी मी फिमेल ओरिएंटेड कॅरेक्टर करत असेल, माझी मेहनत त्या फिल्ममध्ये सगळ्यात जास्त असेल, तरी आय एम बिंग पेड लेसर देन वॉट द मेल आर्टिस्ट इज गिव्हिंग. पण इट हॅज 2 sides ऑल्सो. म्हणजे मी जेव्हा आज विचार करते ह्याचा, तर मला असं वाटतं की टेबलवरती जेव्हा बसतो एखादा डिस्ट्रीब्युटर, प्रोड्युसर और हुएवर, तर दे विल ऑलवेज बँक ऑन अ मेल. आणि मेल पैसा आणतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग जेव्हा तो पैसा आणतो आणि जे मला माहिती आहे की हो तो पैसा आणतो, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त पैसा तो आणतो हे मला माहिती आहे, तर मग माझ्याकडे जास्त पैसे मागण्याचा अधिकार उरत नाही. पण जर का मी मेहनत जास्त घेतेय फिमेल ओरिएंटेडमध्ये, तर मला डेफिनेटली आय वॉन्ट टू बी पेड बेटर. लाईक आय एम नॉट सेईंग इट शुड बी मोर, बट आय एम नॉट सेईंग इट शुड बी लेस ऑल्सो. राईट. राईट. म्हणजे कॅरेक्टरच्या इम्पॉर्टन्स प्रमाणे ती पेमेंट डिसाईड झाली पाहिजे. करेक्ट.
सेंग आय अग्री. पण ऍटिट्यूड मध्ये ओव्हरऑल जे काम करताना सेटवरचा जो ऍटिट्यूड असतो जो पूर्वी असायचा, इट वॉज टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी ऑन द सेट. तो बदललाय का? 100% बदल. हो ना. 100% बदल. म्हणजे मला असं वाटत नाही. ऑल्सो आता माझ्या अराउंड जेवढ्या असोसिएट्स आहेत माझ्या, त्याच्यात खूप जणी खूप टँड्रम्स पण थ्रो करायला लागल्या. सो त्यामुळे पुरुषच उलट मला असं वाटतं बिचारे झालेत आता की भाई ये कब आएगी शॉर्ट को, इसका कब कॉस्ट्युम का सब निपट जाएगा. कधी हिचे केस होणार आणि बिचारे मेल आर्टिस्ट बसलेले असतात तसे अख्खा वेळ. फॉर्च्युनेटली मी त्यातली नाहीये बिकॉज आय एम लिस्ट कन्सर्न्ड अबाउट हाऊ आय लुक आणि आय एम पर्टिक्युलर, बट मी फिनिकी नाहीये त्या बाबतीत. मी पर्टिक्युलर आहे पण फिनिकी नाही की असंच वगैरे, वो झोन नाही. ओके, गुड. तो अभी फिर रैपिड फायर में एकदम क्विकली आंसर कर देने का जो भी है. हाँ, नो फिनिकीनेस विच यू आर नॉट इन, राइट? ओके. पहिला प्रश्न, तुझा आवडता रंग? व्हाईट अँड ग्रीन. आवडतं क्विझिन? मराठमोळं, पण त्यातल्या त्या थाय. ओके. मुंबई की पुणे? रेस्ट करायला पुणे. ओके. साडी की वन पीस? साडी. ओके. ऍक्टिंग की प्रोडक्शन? ऑफ ऍक्टिंग. इतरांमधली प्रचंड खटकणारी एखादी गोष्ट किंवा क्वालिटी? खोटी माणसं आहेत. ओके. म्हणजे रादर खूप खोटी माणसं आहेत, खूप प्लास्टिक आहेत, खूप इन्सिक्युअर्ड आहेत म्हणून प्लास्टिक आहेत. ते खटकतं. ओके. आणि स्वतःमधली बदलायला आवडेल अशी सवय? आता म्हणशील तर थोडी कमी इमोशनल असले पाहिजे. मी आय एम टू इमोशनल आय फील, आणि त्याच्यामुळे माझी खूप गोची होते. आता आपण तुझ्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊयात. ओके. ओके. तुझं कम्फर्ट फूड? वरण भात तूप. भेंडीची भाजी, वांग्याची भाजी, गवारीची भाजी, मेथीची भाजी. ओके. तुझी कम्फर्ट फिल्म? जाऊ द्या ना बाळासाहेब. मला खूप आवडते, मी खूप बघू शकते एनी ॲनिमेटेड मूवी. ओके. तुझे कम्फर्ट सॉन्ग? कंट्री म्युझिक, इंग्लिश. ओके. मला खूप आवडतात आणि मला सॉफ्ट म्युझिक जास्त आवडतं. मला जिथे ढांग 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 खूप वाजत असतं, मी म्हणून पब्सला पण जात नाही. मी जिथे लाऊड म्युझिक असतं तिथे मला जायलाच आवडत नाही, कारण कन्व्हर्सेशनच होत नाही. राईट. म्हणजे 2 माणसांना बोलायचं तर असंच बोलायला लागतं. बरं त्यांनी एव्हरीबडी इज टॉकिंग आउट लाऊड, आणि ह्यांचं मला ऐकू येतंय, त्यांचं मला ऐकू येतंय, माझं त्यांना ऐकू जातंय, सगळी खिचडी होतीये कशाला. राईट राईट. पण तुझा 2 AM फ्रेंड? आय थिंक इंडस्ट्रीमध्ये असे 2 जण आहेत. आता अथांगचा जो लीड आहे धैर्य, वी गो लॉंग बॅक. तो माझा खूप, ही इज अ फॅमिली. तर तो आणि बंड्या, सिद्धार्थ जाधव. आता मला बंड्याचा रेफरन्स आहे. सो या आय कॅन टॉक टू हिम वेन एव्हर आय वॉन्ट टू, आणि वी टॉक एव्हरीथिंग अंडर द सन. दॅट्स सो कूल. दॅट्स सो कूल. मला सांग, व्हॉट इज युअर आयडिया ऑफ अ परफेक्ट फर्स्ट डेट? अब वो दिन कहाँ. अरे ऐसे मत कहो, आज First भी है date. तुम पर मरने वाले. नहीं रे, लेकिन फर्स्ट होके जमाना हो गया. आज अगर किसी को तुम्हें पटाना होगा तो क्या ही करेंगे? हे बघ, मी कोणाला तरी पटवेन असं मला वाटतच नाही. कोणीतरी मला पटवणार असेल तर प्लीज गाईज, वेअर आर यू? हा, मग तेच ना, म्हणून तर विचारतेय की तुझी पहिली फर्स्ट डेट किंवा असं काय आयडियल्स काय आहेत की ज्याच्यामुळे गाईजला असं वाटेल की आम्ही येऊन. आय थिंक दे शुड टेक मी इन माउंटन्स, कारण मला प्रचंड माउंटन्स आवडतात. ओके. आणि माउंटन्समध्ये मला मोकळी हवा, मोकळं स्काय आणि माउंटन्स इज समथिंग दॅट आय लव्ह. ओके. तर तिथे ते मला नेऊ शकतात. एखादं असं हिलवरती कॅफे विफे असेल तर वी कॅन हॅव अ नाईस कावा और अ नाईस चहा, आणि चहा बरोबर भरपूर गप्पा आणि नाईस कॅन्डल लाईट, जर का संध्याकाळ असेल किंवा रात्र झाली असेल तर बॉनफायर. या. सो आय थिंक हे. सो गाईज जे ऐकतायत, ज्या महिला ऐकतायत, ज्यांच्या ओळखीत असे छान छान मुलं आहेत, एलिजिबल मुलं आहेत, लक्षात ठेवा, माउंटन्स आर युअर गो टू प्लॅन्स. ओके. पण मला सांग, तुला स्वित्झर्लंडला जायला आवडेल का लेह लद्दाखला? मला लेह लद्दाखला जायला आवडेल. ओके. वन मोर पॉइंट टू बी नोटेड गाईज. ओके. आता तुझी आवडती कविता? मी अशा खूप कविता पाठ नाही आहेत मला. ओके. पण पाब्लो नेरुदाची एक खूप सुंदर कविता आहे,
ती मला खूप आवडते. माझ्या आईने लिहिली एक कविता आहे जी मला पाठ आहे, जी मी म्हणून दाखवू शकते. म्हण ना. माझ्या आईने लिहिलेली ही कविता आहे आणि ही मला आय गेस जेव्हा तिने लिहिली आहे, आय डोंट इवन रिमेंबर 18-20 ऑर मोर दॅन दॅट, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष. मी लहान होते जेव्हा मला ही पाठ झाली, तेव्हा मला त्या शब्दांचा अर्थ कळायचा नाही. आता मला प्रॉबेबली तो कळतो आणि समजतो. सो कुठूनशा कवडशासारख्या येणाऱ्या अंधारात मी डोळे मिटून पडले होते आणि तुम्ही संदर्भाचे दिवे लावताय. कुठूनशा कवडशासारख्या येणाऱ्या अंधारात मी डोळे मिटून पडले होते आणि तुम्ही संदर्भाचे दिवे लावताय. तुम्ही टिपून घेताय माझी ओळख माझ्या पत्त्यासह, पण इथल्या गहन अंधारात माझा परिचय मीच शोधतेय. माझा परिचय मीच शोधतेय. किती सुंदर आहे. आणि दिस इज सो रेलिव्हंट टू आय थिंक एव्हरी पर्सन हु इज ऑन अ जर्नी. ऍब्सोल्युटली. आणि हे तिने इतक्या पूर्वी लिहून ठेवलंय आणि लहानपणीच मी ती पाठ केली होती. म्हणजे आपोआप पाठ झाली होती, बिकॉज मी खूप सारखी ती वाचायचे आणि ती मला आजही पाठ आहे. आणि आय थिंक बाकी कोणाचीही कविता म्हणून दाखवण्यापेक्षा माझ्या आईची कविता, जी माझ्यासाठी एक इमोशनल जर्नी आहे आणि आजही तू म्हणतेस तसं इट इज व्हेरी व्हेरी रेलेव्हंट. अगदी. बिकॉज आपण प्रत्येक जणच आपण कोण आहोत हे अजूनही शोधतो. म्हणजे मला असं वाटतं ही कविता ऐकल्यावर की आज 10 वर्षानंतरही ही कविता ऐकली तरीही ती त्या वेळेलाही तेवढीच रेलेव्हंट असेल. इतकी सुंदर आहे ती. यू शुड टेल युअर मदर. आय विल. तुझा आवडता लेखक? असं कोणी नाहीये. म्हणजे मी खूप वाचन कमी करते. मी खूप बघते. मी टीव्हीवर खूप बघते, पण मी वाचन खूप कमी करते. सो असं पर्टिक्युलर माझं कोणी हे नाहीये आवडतं लेखक. पण मला कादंबऱ्या आवडतात वाचायला. सो आपण तेजस्विनी द ॲक्ट्रेस, तेजस्विनी द डिझायनर, तेजस्विनी द प्रोड्युसर अशा तेजस्विनी बरोबर भरपूर गप्पा मारतोय आणि या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत आफ्टर दिस स्मॉल ब्रेक. सो स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. थँक्यू. सो वेलकम बॅक. आपल्याबरोबर तेजस्विनी आपल्याशी गप्पा मारतीये आणि ओ व्हॉट अन इंटरेस्टिंग जर्नी तेजस्विनी यू हॅव हॅड. पण तेजस्विनी, लेट मी टेल यू की आपला हा जो शो आहे हा पब्लिश होतो बिंजपॉड्सवर, पण ज्यांना हा शो ऐकायचा आहे ना ते तो जिओ सावन, स्पॉटिफाय, विंक, गाना, ॲपल पॉडकास्ट किंवा त्यांना जो हवा असेल प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट ॲपवर ते ऐकू शकतात. आणि हो, लेट्स टेल देम वन मोर थिंग की जर ॲपल पॉडकास्ट किंवा स्पॉटिफायवर आपले श्रोते, तुझे फॅन्स हा पॉडकास्ट ऐकत असतील तर या शोला रेट पण प्लीज नक्की करा. सो तेजस्विनी, मूव्हिंग ऑन, तुझा आवडता को ॲक्टर? मला वाटतं असं की आय रिअली लुक गुड विथ स्वप्नील. ओके. म्हणजे नुसतं तसं नाही, लुक म्हणजे नॉट लुक पण वी हॅव अ केमिस्ट्री, मी आणि स्वप्नील. आणि आम्हाला खूप गोष्टी एकमेकांशी बोलाव्याच नाही लागत. म्हणजे खूप स्पॉन्टेनियसली आम्ही ते करून जातो बिकॉज वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स ऑफ स्क्रीन. राईट. सो त्यामुळे ती केमिस्ट्री आय गेस ऑन स्क्रीन पण दिसते. आणि तो खूप स्मार्ट ॲक्टर आहे. म्हणजे टेक्निकली तर आय थिंक बाप, व्हेरी व्हेरी साऊंड टेक्निकली. तर आपल्या पिढीतला असं पण म्हणूयात. तर आय थिंक आय एन्जॉय बिईंग इन फ्रंट ऑफ हिम. ओके, वंडरफुल. आणि आवडती को ॲक्ट्रेस? स्पृहा, व्हेरी व्हेरी टॅलेंटेड. खूप टॅलेंटेड मुलगी आहे. आणि मला असं वाटतं की तिला खूप वेगवेगळ्या धाटणीचे कॅरेक्टर्स मिळाले पाहिजेत अजून, पण इट्स ड्यू. इट विल हॅपन. ओके. तेजस्विनी शूट नसते करत तेव्हा ती काय करत असते? ती इदर स्क्रिप्ट वाचत असते आता, बिकॉज आय एम अ प्रोड्युसर नाव. म्हणजे वाचत असते, ऐकत असते, नरेशन्स ऐकत असते. ओके. किंवा तेजस्विनी खूप गाणी ऐकते, नाहीतर तेजस्विनी फक्त घर आवरत असते. म्हणजे पसारा पण आधी तूच करतेस ना? माझी आई खूप पसारा करते. ओके. आणि मला प्रचंड ओसीडी आहे. म्हणजे आपण असे टेबलावर बसलो आणि असा चहाचा कप उचलला आणि खाली ते स्टेन राहतं बघ चहाचं, गोल. तो गोल असा राहतो ना, तर माझं असं बोलता बोलता सारखं असं होतं. असं होतं. आणि मग आय विल स्टार्ट सर्चिंग फॉर अ
पेपर नॅपकिन किंवा असं नॅपकिन की आय वॉन्ट टू वाईप दॅट ऑफ. आणि जर का प्रोफेशनल मीटिंग चालू असेल तर माझं ते पण होतं की शिट आय कॅनॉट डू दॅट. लाईक हे कसं करू मी त्यांच्यासमोर. ऑल्सो मी रेस्टॉरंट्सला जेव्हा जाते आणि तेव्हा तू स्वतःच पुसून घेते. आय डू दॅट. मला सगळे म्हणतात हे काय करतेस. देर आर पीपल ज्यांना नेमलंय त्याच्यासाठी. आय एम लाईक नाही, माझ्या इथलं तरी मी साफ करणार. सो आय विल टेक दॅट पेपर नॅपकिन आणि मी माझी प्लेट उचलून बिचलून खालचं असं सगळं साफ करून मग तो रोल करून त्याच्यात ठेवून ते सरकवणार वगैरे असं सगळं मी करणार. ओके, तेजस्विनीला राग येतो तेव्हा काय होतं? मी खूप शांत होते. मला राग येत होते, मी फक्त धुसफुसते आतमध्ये, आतल्या आत. मला सगळ्यात जास्त जेव्हा राग आलाय तेव्हा मी तो गाडीत बसून मोठ्याने म्युझिक ऑन करून फक्त मोठमोठ्याने ओरडलीये गाडीत बसून. प्लीज टेल मी, तू प्रोड्युसर झाल्यानंतर केलंस? नाही, फॉर्च्युनेटली नाही. फॉर्च्युनेटली नाही. आय थिंक आय डोंट रिमेंबर व्हॉट हॅड हॅपन्ड, बट इट वॉज अ पर्सनल सिच्युएशन. आणि मी इतकी फ्रस्ट्रेटेड आणि इतकी चिडले होते की मला ओरडायचं होतं. आणि सोसायटीमध्ये तुला ओरडू नाही शकत, म्हणजे तू ओरडू नाही शकत मोठ्यानी. आणि कसं ना, लोकांना त्रास होईल असं काही करायचं नाही ना आपल्याला, ऑलवेज अ केस. त्यामुळे मग काय करायचं, मग गाडी ऑन करायची, मोठमोठ्याने म्युझिक लावायचं, सो दॅट दे हिअर द म्युझिक अँड दे विल नॉट हिअर मी स्क्रीम. ओके, तेजस्विनी प्रेमात पडते तेव्हा? बापरे, अगं शिवी आली माझ्या तोंडात स्वतः. तेजस्विनी, तू प्रेमात पडल्यावर शिव्या घालतेस? माझ्यासाठी शिवी आली बिकॉज आय एम युअर अ रोमॅन्टिक फूल लाईक अदर्स, लाईक सो मेनी अदर्स. आणि किती काय अर्थ आहे घ्यायला. लेटेस्ट कोणाच्या प्रेमात पडलीस? आय कांट से दॅट ऑन माईक. अगं मी सध्या फिल्मच्या प्रेमात आहे. असं तू म्हणालीस तर मी तुला सांगू शकते की माझा एक फॉर एव्हर क्रश आहे. हा, लाईक फॉर एव्हर. रणदीप हुडा. ही इज माय फॉर एव्हर क्रश. आणि हॉलिवूडमध्ये म्हणशील तर ब्रॅडली कूपर. आय कांट गेट ओव्हर देम, बोथ ऑफ देम. इनफॅक्ट फरहान अख्तर ऑल्सो. मला बट एव्हरीबडी इज टेकन यार. I know. Don't worry. They keep becoming available and then again they are taken. पण तोपर्यंत मी नसेन अवेलेबल तर आता ते होऊ शकतं. वी कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. तू मला सांग, जर रणदीप हुडा उद्या तुझ्या समोर आला आणि तू त्याच्या ऑपोजिट काम करतेस, व्हॉट विल यू डू? लुक एट मी, आय एम ब्लशिंग इवन नाव. कम ऑन. आय डोंट नो. लुक एट मी, असं आडवं केळं झालंय. सो हे रणदीप हुडापर्यंत पोचवू आपण, हे प्लीज बघा हा तुम्ही सगळे. ओके, ऑन अ सिरियस नोट, तेजस्विनी हर्ट होते तेव्हा? बापरे, तेजस्विनी खूप वेळेला हर्ट होते. आणि तेजस्विनी हर्ट होते तेव्हा ती खूप कोशात जाते. ओके. आणि मी म्हटलं ना तुला, मी एकंदरीत अत्यंत सेन्सिटिव्ह आणि इमोशनल पर्सन आहे. त्यामुळे मी जर का हर्ट झाले तर भगवान खैर करे. म्हणजे मग आलं लक्षात. नाही, जाऊ दे, आपण रणदीप हुडाकडेच जाऊ. नाही, म्हणजे मी ना ऍक्च्युली हर्ट झाले काय किंवा चिडले काय, मी ऑफ होते. ऑफ म्हणजे आय विल नॉट टॉक टू एनीबडी. आणि हा माझा खूप मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. राईट. बिकॉज मला असं वाटतं की जेव्हा कोणी, हू एव्हर इज वॉचिंग, लिसनिंग, आय थिंक तुम्ही आतमध्ये धरून ठेवणं हे तुमच्यासाठी प्रचंड हार्मफुल असतं. आणि दॅट इज गोइंग टू टेक अ टोल ऑन युअर हेल्थ, विच हॅज हॅपन्ड विथ मी. तर प्लीज 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 प्लीज, इमोशनल झाला तर राग आला, रडावं असं वाटलं किंवा काही वाटतं ना, तर स्टार्ट, म्हणजे एक कोणीतरी व्यक्ती अशी ठेवा तुमच्याकडे ज्यांच्याशी तुम्ही हे मोकळेपणाने बोलू शकाल. बिकॉज वेंटिंग आउट इज रिअली रिअली इम्पॉर्टंट. हू इज दॅट पर्सन फॉर यू? आत्ता कोणीच नाहीये. आत्ता माझे, आय थिंक माझे सायकोथेरपिस्ट इज दॅट पर्सन फॉर मी. ऍक्च्युली आय वॉज कमिंग टू मेंटल हेल्थ. कारण तुझ्या सोशल मीडियावर यू आर क्वाईट वोकल अबाउट मेंटल हेल्थ आणि हे. सो तुला काय वाटतं, मानसिक आरोग्याबद्दल आपल्या आजूबाजूला जे चित्र दिसतं त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? मी मगाशी तुला म्हटलं बघ की इंडस्ट्री तुम्हाला विचारते की कशी वाटते. आय थिंक आत्ताच्या जगात खूप इन्सिक्युरिटी आहे. आत्ताच्या जगात कोणालाच माहीत नाहीये की त्यांना काय हवंय फ्रॉम लाईफ, व्हॉट डू दे वॉन्ट. सो कोणालाच क्लॅरिटी नसल्यामुळे
रिलेशनशिप्स, करिअर्स, माणूस म्हणून बिहेवियर्स हे इतके कॉम्प्लेक्स आणि इतके विचित्र होत चाललेले आहेत. म्हणजे इंटरपर्सनल रिलेशन्स इतके होत आहेत. द रिझन फॉर डिव्होर्सेस, सेपरेशन्स हे पण त्याच्यासाठीच आहेत. द क्राईम पण त्याच्यामुळेच होत आहेत. बिकॉज वी जस्ट डोंट नो व्हॉट वी वॉन्ट. ट्रू. मला माहित नाही. आणि आपल्या कंट्रीमध्ये वाय मेंटल हेल्थ आता तरी ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट वी आर 10% ओपन टू मेंटल हेल्थ, स्टील 90% टू गो. कारण तुम्ही सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिस्ट किंवा सायकोथेरपिस्टकडे तुम्ही जात असाल तर वाय इज इट कन्सिडर्ड अ टॅबू इज समथिंग दॅट आय हॅव नेव्हर अंडरस्टूड. की मला कळतच नाही. आणि मी तर घेते बुआ सेशन्स आणि आय एम व्हेरी वोकल अबाउट इट. बिकॉज मी ज्या क्षेत्रात काम करते हे क्षेत्र इतकं डिफिकल्ट आहे, इतकं अनसर्टन आहे, इतके त्याचे कंगोरे. हो, म्हणजे खूप लेयर्ड आहे, खूप डिमांडिंग करिअर आहे. तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला इतकं मेंटली स्टेबल राहावं लागतं. आणि आत्ताच्या काळात विथ द सिच्युएशन्स दॅट आर अराउंड तुम्ही नाही राहू शकत स्टेबल. आणि देन इफ यू वॉन्ट टू टेक समबडीज हेल्प यू शुड बी टेकिंग इट. व्हॉट्स रॉंग इन दॅट? राईट. तर मला खूप हेल्प होते आणि मी सजेस्ट करेन ज्यांना. आणि काय झालंय, सोशल मीडिया आल्यापासून चांगल्या गोष्टी पण झाल्या, त्याचा चांगला वापर केला तर त्याचं चांगलंही होतं. पण सोशल मीडिया आल्यापासून यू स्टार्टेड हायडिंग युअर ट्रू सेल्फ इज व्हॉट आय फील. म्हणजे आपण सगळं बेटर पिक्चरच दाखवतो. सो काही जण म्हणतात की आम्ही बेटर पिक्चर दाखवतो कारण वाय टू डिप्रेस पीपल, त्यांना त्याच्यातनं हे कशाला करूया. पण त्याच्यामुळे झालंय काय, यू आर ऑलवेज मास्किंग अप की माझं घर किती सुंदर आहे, मी किती सुंदर आहे. फिल्टर्स का वापरतो आपण आता? बिकॉज यू डोंट वॉन्ट टू शो युअर पिंपल्स, बिकॉज यू डोंट वॉन्ट टू शो युअर डार्क सर्कल्स, अंडर आईज. यू डोंट वॉन्ट टू शो युअर रिअल सेल्फ. व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ शोईंग युअर रिअल सेल्फ? तर हे जे सगळं झालंय ना की मास्किंग अप, बिईंग समबडी एल्स ऑर बिईंग समथिंग दॅट पीपल वॉन्ट, जे लोकांना हवंय ते आपण होतोय, हा प्रॉब्लेम. म्हणून आयडेंटिटी क्रायसिस आहे आपल्याकडे. पण मला असं वाटतं की आपण जे आहोत ते दाखवता आला पाहिजे. दॅट इज युअर कॉन्फिडन्स. आणि ते दाखवण्याला जर का तुम्हाला असं कुठेही तुम्ही थोडेसे असे चाचरत असाल तर मला असं वाटतं यू हॅव टू टेक अ प्रोफेशनल हेल्प. बिकॉज आज ना उद्या तुम्हाला आयडेंटिटी क्रायसिस होणार. आणि खूप लोक हे एक्सेप्ट नाही करत. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं मला सायकॅट्रिस्टकडे जायची वेळ आली म्हणजे मला वेड लागलंय, मी काय वेडा आहे का. आणि घरचे पण, म्हणजे एक वेळ ती व्यक्ती पण तयार होईल जायला, पण मग घरचे विल स्टार्ट प्रेशरायझिंग इन देम की हे काय वेडेपण आहे, हे याची काही गरज नाहीये, मग लोक काय म्हणतील आणि हे काय. तर मला असं वाटतं टुडे मेंटल हेल्थ इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. आय थिंक बाकी कशाही पेक्षा सगळ्यात वरती आज जर का आपण काही ठेवलं पाहिजे तर दॅट इज मेंटल हेल्थ. Wow, I agree. I totally agree with you. Yeah. On this very serious note, coming to the last part of our interview, आपलं एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे स न विवी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आत्ता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि तुला ही पॉवर दिली की तुला ज्याला पत्र लिहायचंय त्याला तू लिही, म्हणजे तो जुन्या काळातला असेल, फ्युचर मधला असेल, जे कोणी असेल ते, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? म्हणजे मला असं वाटतं की ह्याचं उत्तर माझ्या लिसनर्सला पण माहिती असेल किंवा जेवढे लोक बघतायत त्यांना सुद्धा माहिती असेल. आय वुड राईट इट टू माय फादर. बिकॉज माझा बाप माझ्या अत्यंत जवळचा होता. म्हणजे आम्ही सेम होतो स्वभावाला, त्यामुळे आमचं कधीच पटलं नाही. ओके. बिकॉज मॅग्नेटचे सेम साईड्स असतात ते कायम बघ असे रिपेल होतात. तर सेम माझं आणि माझ्या वडिलांचं होतं की आम्ही इतके स्वभावाला सेम आहोत. म्हणजे आजही, म्हणजे माझी आई तर लिटरली असं गमतीने म्हणते की तू तुझ्या बापाच्या कानात न पडलीस. म्हणजे अशी गमतीने म्हणते. सो देर आर टू मेनी थिंग्स दॅट आय वॉन्ट टू राईट टू हिम. पण टू कीप इट प्रिसाईज आय थिंक मला त्याला थँक्यू पण म्हणायचंय आणि मला त्याला सॉरी पण म्हणायचंय. सॉरी फॉर प्रॉबेबली मी जेव्हा त्याचा जो काही त्याचा लास्ट डे होता आमच्याबरोबर, तर तेव्हा मला कुठेतरी असं आतमध्ये फिलिंग येतं बघ की समथिंग इज गोइंग टू गो टेरिबली रॉंग. तर मी माझ्या इनर व्हॉइसकडे ऐकलं नाही किंवा त्याचं ऐकलं नाही. आणि एक अवॉर्ड फंक्शन होतं ज्याच्यात मला आणि आई दोघींनाही अवॉर्ड होते. म्हणजे मला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून, तिला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणून, एकाच फिल्मसाठी, सांगली फिल्म फेस्टिवलला. तर ते घ्यायला आम्ही चाललो होतो आणि समहाव आय हॅड
नो गुड फिलिंग. इवन माय मॉम, माझ्या आईचं पण चाललेलं की मला नाही जायचं. पण मग बाबांनी खूप फोर्स केलं तिला की तुम्ही असं तिथे तू ऑलरेडी नाव तुझं पब्लिश केलेलं आहे की यू आर कमिंग, तेजू येते, आणि इफ आर्टिस्ट डोंट टर्न अप, आर्टिस्ट पण बदनाम होणार, पब्लिक नाराज होणार, आणि हे सगळं तुम्ही पब्लिकसाठी करताय ना, म्हणजे त्यांना तुम्ही आवडता तर त्यांना डिसअपॉइंट नका करू. म्हणजे लिटरली माझ्या आईला तर बाबांनी असं घराबाहेर पाठवलंय की जा गो, कारण त्याची तब्येत तेव्हा खूप खराब होती. आणि आई आधी पुढे गेलेली आणि मग मी घरी आले, घरी तयार होण्यासाठी, आणि मग तिथनं मी सांगलीला जाणार होते. सो समहाव आय वॉज फिलिंग की त्याचा कान काळा निळा पडला होता. तेव्हा मला ही साईनच माहिती नव्हती की हार्ट डेड होण्याचं प्रॉब्ली ही साईन असते, फर्स्ट साईन, की कान काळा निळा पडतो. आणि मी असं बघितलं आणि आय ऑल्सो रब्ड हिम, असं म्हटलं काय रे बाबा तुझं असं कान काळा निळा पडलाय? तो म्हणला आय डोंट नो. तर मग ही सेड की मी म्हटलं खाल्लंस का, जेवलास का? तर तो म्हणाला की नाही भूक नाही लागत आहे. म्हटलं थोडं सूप बनवून देऊ का, सूप तरी पी. तर मग मी त्याला सूप बनवून दिलं आणि लिटरली 2 घास तो माझ्या हातून प्यायला, आणि तेवढंच. मग मी निघाले सांगलीला. 10:30 आमचं बोलणं झालं रात्री माझं आणि बाबांचं की वी वॉन आणि लेट्स पार्टी बिटी असं. आणि 12:30 आम्ही घरी पोहोचलो, तोपर्यंत ही वॉज डेड. सो 2 तासामध्ये माणूस नाहीसा होतो. आय नो, आय एम शुअर यू नो. सो मी ती साईन कुठेतरी, मग मला त्याचं गिल्ट आहे ऍक्च्युली की मी ती जाणून नाही पण अजाणतेपणाने मी ती मिस केली साईन. सो बट यू नो व्हॉट, आय टेल यू व्हॉट, युअर फादर वॉन्टेड यू टू गो देअर. या, and he was so happy when you won that award. आणि you made him proud. Ultimately that is what matters. Because there are parents यार, आपण त्यांच्यासाठी काही नाही केलं ना तरी they are proud of us. सो त्याच्यासाठी मला त्याला सॉरी म्हणायचं. आणि थँक्यू बिकॉज द वे ही स्टूड बाय मी. म्हणजे जेव्हा माझी आई मला नाही म्हणत होती की इंडस्ट्रीमध्ये जाऊ नकोस, तू एकटी हे करू नको, ही वॉज वन मॅन विथ म्हणजे हार्ट ऑफ स्टील. की शेवटी बाप किती नाही म्हटला तरी मुलीसाठी अत्यंत पॉझिटिव्ह असतो. की कुठलाही बाप आपल्या मुलीसाठी पॉझिटिव्ह असतो. तर माझ्या बाबांचं वेगळंच होतं की पड, धडपड, लागू देत, काही झालं तर मी पट्टी लावायला येतो, पण पडायचं राहू नकोस. राईट. त्याला घाबरू नकोस, पडशील पुढे जाऊन कधीतरी, म्हणून आज घाबरू नकोस. सो द काइंड ऑफ मॅन ही वॉज. सो आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू बिकॉज टुडे वॉट एव्हर आय एम 80% ऑफ वॉट माय डॅड वॉज ऑर टॉट मी. तर त्यामुळे आय वॉन्ट टू से थँक्यू टू हिम. तेजस्विनी, इतकं ऑनेस्टली जे तू आमच्याशी आज गप्पा मारल्यास त्याच्याबद्दल थँक्यू हा शब्द खूप तोकडा आहे ना? राईट. नाही, आय थिंक इट वॉज अ व्हेरी व्हेरी नाईस इंटरव्ह्यू रीमा. बिकॉज खूप लोकांना आर्टिस्ट हा फक्त पडद्यावर दिसतो, त्यांना ते चंदेरी दुनिया दिसते आणि त्यांना असं वाटतं वाव वॉट अ लाईफ. पण खूप लोकांना त्याचा आतला माणूसच माहिती नसतो. सो आय थिंक अशा प्रकारचे पॉडकास्ट किंवा अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज आर सो नेसेसरी, कारण इट इज ऑल्सो काइंड ऑफ वेंट फॉर द आर्टिस्ट, नॉट आर्टिस्ट, एनीबडी. So I think this is very important. You're doing a fabulous job. थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. फॅब्युलस, मजा आली. आणि परत आपण भेटू. म्हणजे तू आता डिझायनर, ऍक्ट्रेस, प्रोड्युसर आहेस, अजून जेव्हा चौथं काहीतरी आय टोल्ड यू ना मला डबिंग आर्टिस्ट व्हायचंय, कार्टून डबिंग करायचंय मला. दॅट इज अ पार्ट ऑफ बिईंग एन आर्टिस्ट. पण मग मेघनाला मी कळवू का की तिला प्लीज यार? हो, कॉम्पिटिशन नाही, वापरे. मेघना इज वन हेल ऑफ अ वुमन. तर त्यामुळे नो कॉम्पिटिशन टू हर. पण आय थिंक मला तिने काय चेला म्हणून घ्यावं. गुरु चेलावाला होना चाहिए. राईट. सो ऑन दॅट नोट, तेजस्विनी परत हसलेली आहे, त्याच्यामुळे आय एम फिलिंग बेटर नाव. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर लिसनिंग. आणि तेजस्विनी, तुझ्या अथांगच्या प्रमोशनमधून एवढा अथांग वेळ आमच्यासाठी काढल्याबद्दल खूप 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 अथांग धन्यवाद आणि शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. प्लीज 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 आवडलं असेल तर डू कमेंट अँड शेअर द पॉडकास्ट. थँक्यू.